श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 अर्थात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 या कायद्याविषयी माहिती. आणि ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत ॲडव्होकेट अमित शिरगावकर. वकील साहेब नमस्कार. आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद सर. वकील साहेब मला सांगा, हा कायदा करण्याची गरज का निर्माण झाली? सर, आपण जर पाहिलं तर समाजाच्या प्रगतीचे मोजमाप हे त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून करता येतं. याच विचाराला अनुसरून आपल्या देशामध्ये महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि समानतेसाठी अनेक कायदे केले. त्यापैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. घर म्हणजे प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेचे ठिकाण. परंतु दुर्दैवाने काही महिलांसाठी घरच अत्याचाराचं केंद्र बनतं. मारहाण, मानसिक छळ, शिवीगाळ, आर्थिक नियंत्रण, घराबाहेर काढणं किंवा सतत अपमान करणं ही सर्व कौटुंबिक हिंसेची रूपं आहेत. पूर्वी अशा महिलांकडे तक्रार करण्यासाठी मर्यादित कायदेशीर पर्याय होते. आपण पाहिलं की पूर्वी असं एक तक्रारी झालेल्या आहेत की एखाद्या महिलेला तिच्या नवऱ्याने, सासू-सासऱ्यांनी मारलं. मग ती महिला काय करायची, तर पूर्वीचा जो भारतीय दंडसंहिता आहे IPC त्यानुसार ती तक्रार दाखल करायची. मग त्याच्यामध्ये साक्षी पुरावे व्हायचे. साक्षी पुरावे झाल्यानंतर त्याच्यामधून मग कोर्टासमोर जे पुरावे येतील त्यानुसार त्या केसमध्ये तो जर दोषी आढळला तर त्याला शिक्षा व्हायची. बरोबर. पण ह्या कायद्यामध्ये महिलांना त्वरित संरक्षण कसा देता येईल याचा विचार केलेला आहे. आणि हा कायदा करण्याची गरज का पडली, तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच की पूर्वी भारतीय दंडसंहिता होती, आता तो नवीन कायदा आला आहे की BNS. तर त्याच्यामध्ये अशा तरतुदी आहेत, पण प्रत्येक जो गुन्हा असेल त्याच्यामध्ये त्यानुसार, त्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवता येत नव्हता. आणि मग महिलांना फक्त गुन्हा नोंदवायचा आहे आणि त्या पतीला शिक्षा द्यायची असं स्वरूप नाही आहे. तर त्यांना सुरक्षित निवासाचं स्थान हवं आहे, त्यांना त्वरित संरक्षण हवं आहे, त्यांना आर्थिक मदत हवी आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांचा ताबा देखील हवा आहे आणि मानसिक छळापासून संरक्षण हवं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी एका कायद्यात ज्या आहेत तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. महिलांना त्यांच्या राहत्या घरातून बेकायदेशीरपणे बाहेर काढलं जाऊ नये, आर्थिकदृष्ट्या असुरक्षित महिलांना मदत मिळावी, कौटुंबिक हिंसा रोखण्यासाठी प्रभावी न्यायालयीन उपाय उपलब्ध हवेत, महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आता कौटुंबिक हिंसा म्हणजे काय, तर कौटुंबिक हिंसा म्हणजे फक्त मारहाण करणं नव्हे, तर शारीरिक अत्याचार, मानसिक किंवा भावनिक छळ, लैंगिक अत्याचार, आर्थिक छळ, शिवीगाळ, धमक्या आणि अपमान करणं. म्हणूनच हा कायदा हिंसेची व्याख्या अधिक व्यापक करतो. आणि भारतीय राज्यघटना आणि महिलांचे संरक्षण हा कायदा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्वांवर आधारित आहे. म्हणजे विशेषतः पाहिलं तर अनुच्छेद 14 आपण पाहिलं तर कायद्यापुढे सर्व समान आहेत. 15 पाहिलं तर महिलांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार आहे. 21 नुसार सन्मानाने जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. स्त्री पुरुषांना समान संधी मिळाली पाहिजे, हा देखील या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आणि भारतीय संविधानाला जे आहेत आर्टिकल्स त्याला धरून हा कायदा बनवण्यात आला आणि महिलांच्या बाबतीत ह्या कायद्यात प्रामुख्याने विचार करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवांचा वास असतो आणि ते जपण्यासाठी हा कायद्याचा मोलाचा वाटा आहे असं आपल्याला म्हणता येईल. वकील साहेब, पीडित महिला म्हणजे नक्की कोण? आता पीडित महिला जर पाहिलं तर ज्या महिलेवरती कौटुंबिक नातेसंबंधात राहत असताना कोणत्याही प्रकारची कौटुंबिक हिंसा झाली आहे किंवा होत आहे ती महिला म्हणजे पीडित महिला. आता आपण जर पाहिलं तर एका कुटुंबामध्ये राहत असताना
एखाद्या व्यक्तीची पत्नी असू शकते, बहीण असू शकते, हं. किंवा त्याची आई असू शकते, किंवा एखादी व्यक्तीने लग्न केल्यानंतर तो मयत झाला पण त्याची पत्नी ही त्या कुटुंबात राहते आणि इतर त्याच्या घरातले सदस्य त्या पत्नीला म्हणजे विधवा पत्नीला त्रास देत आहेत, तर ती देखील पीडित महिला याच्या व्याख्येमध्ये येऊ शकते. या कायद्याच्या आधारे महिलांना कोणाकोणापासून संरक्षण मिळू शकतं? आता ह्यामध्ये जर आपण जो सामनेवाला बघितला तर ज्या व्यक्तीविरुद्ध कौटुंबिक हिंसेची तक्रार केली जाते ती व्यक्ती सामनेवाला असते, म्हणजे प्रतिवादी असते. हं. उदाहरणार्थ पती, हं. सासरे, सासू, दीर, नणंद हं. किंवा इतर कौटुंबिक सदस्य जे त्या महिलेला त्रास देत आहेत, हं. म्हणजे शारीरिक, आर्थिक, मानसिक अशा स्वरूपाचे त्रास कुठची व्यक्ती त्या कुटुंबातली हं. देत असेल तर ती सामनेवाला म्हणून याच्यामध्ये पक्षकार केली जाऊ शकते. लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये एखादी महिला राहत असेल तर तिला या कायद्याअंतर्गत दाद मागता येऊ शकते का? जी कोणी महिला एखाद्या पुरुषासोबत राहत असेल किंवा त्याच्या कुटुंबासोबत राहत असेल हं. तर ती महिला ह्या कायद्याअंतर्गत तिचा अंतर्भूत म्हणजे ती येऊ शकते. म्हणजे लिव्ह अँड रिलेशनशिपमधली जरी महिला असेल हं. तरीसुद्धा ती या कायद्याअंतर्गत त्या पुरुषाविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या कायद्याअंतर्गत तक्रार करायची असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे? आता आपण सर्वप्रथम जर पाहिलं तर कधीही पण तक्रार आली हं. तर पहिल्यापासूनची पद्धत काय किंवा आता पण आपण पाहिलं की महिलावरती एखादी मारहाण झाली, शिवीगाळ झाली हं. तर ती महिला डायरेक्ट येऊन कोर्टामध्ये केस फाईल करत नाही. हं. तर ती पहिला पर्याय काय करते की पोलिसांकडे जाते. हं. पोलिसांकडे जाते किंवा महिलांसाठी काही संघटना आहेत, NGOs आहेत, त्यांच्याकडे जाऊन ती तक्रार करत असते. मग पोलिसांकडे गेल्यावरती महिला दक्षता समिती आहेत, त्यांच्यामार्फत ती तक्रार कधी कधी ऐकून घेऊन जो सामनेवाला त्याला बोलून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातो, कारण संसार टिकावा दोघांचाही. जर म्हणजे महिला पती आणि पत्नीमध्ये जर भांडण असेल हं. तर अशा स्वरूपाचे तंटे जे आहेत ते प्राथमिकदृष्ट्या मिटवता येतील का हे म्हणजे पोलिसांमार्फत पण पाहिलं जातं, त्या संघटनांमार्फत पण पाहिलं जातं. पण जर अशी एखादी तक्रार जर मिटत नसेल किंवा त्या महिलेवरती खरंच अत्याचार होत असेल तर संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक म्हणजे प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक सरकारने केलेली असते आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते तुमची तक्रार ऐकून घेतात त्या महिलेची आणि तशा प्रकारचं तिचं लिखित तिच्यावरची जी तक्रार आहे ती लिखित घेतात हं. आणि त्यांच्यामार्फत ती तक्रार संरक्षण कार्यांमार्फत न्यायालयात दाखल होत असते. आता दुसरा एक पर्याय असा आहे की संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत जरी तक्रार दाखल होत असली तरीसुद्धा ही कौटुंबिक हिंसाचाराची जी तक्रार आहे ती जर एखादी महिला डायरेक्ट एखाद्या वकिलांकडे गेली हं. आणि तिने जरी त्या वकिलांना आपल्याला कुठच्या स्वरूपाचा त्रास होतो आहे, म्हणजे त्याचा घटनाक्रम काय आहे, कशा पद्धतीने त्रास सुरुवात झाली आणि आतापर्यंत त्याचा त्रास कसा कसा वाढत गेला आहे किंवा कशा कशा पद्धतीने त्रासाचं स्वरूप आहे हे सांगितलं हं. तर एखादे वकील देखील अशा प्रकारची तक्रार न्यायालयात दाखल करू शकतात. आता अजूनही आपण पाहिलं की काही काही महिलांना असं वाटतं की वकील जे असतात त्यांना तर फीस द्यावी लागते आणि म्हणून मग त्या कधी कधी तिकडे जाण्याचा मार्ग अवलंबत नाहीत. तर विधी सेवा प्राधिकरणामार्फत हं. आपल्याला माहिती असेल की ज्या महिला आहेत त्यांना मोफत वकील मिळू शकतो हं. आणि त्या जर विधी सेवा प्राधिकरणाकडे गेल्या तर त्यांना अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यासाठी मोफत वकील मिळू शकतात. कधी कधी काय होत असतं की एखादी महिला असेल, तिच्यावरती अत्याचार झाला असेल पण तिला तो तिच्या शब्दांमध्ये सांगता येत नाही हं. किंवा तिला एक्सप्रेस ती होत नाही. हं. म्हणजे म्हणजे बऱ्याचदा असे अनुभव आहेत की एखाद्या महिलेवरती अत्याचार झालेला असतो हं. पण तिला तो घटनाक्रम सांगता येत नाही किंवा तिला काही ज्या कायद्यातल्या गोष्टी असतात त्या त्यांना माहीत नसतात. हं. हे मुद्देसूद देणं हं. आवश्यक असतं आणि म्हणून त्याने जे आपले संरक्षण अधिकारी आहेत त्यांची मदत घ्यावी, हं. पोलिसांची मदत घ्यावी किंवा
जे वकील वर्ग आहे त्यांची मदत घेऊन अशा प्रकारची तक्रार न्यायालयात त्यांनी दाखल करावी. म्हणजे थोडक्यात काय तर विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील महिलांना या कायद्या अंतर्गत जर तक्रार दाखल करायची असेल तर मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. हो. अत्याचाराची वर्गवारी या कायद्याअंतर्गत केलेली आहे, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. तर शारीरिक अत्याचार म्हणजे नेमकं काय? तर शारीरिक अत्याचारामध्ये एखादी व्यक्ती जर आपल्या पत्नीला रोज मारहाण करत असेल, हं, ढकलाबुकल करत असेल, किंवा कधी कधी असं असतं की एखादी व्यक्ती रोज दारू पिऊन येते हं, आणि मग घरात त्याच्यावर क्लेश निर्माण होतो. मग त्या महिलेला नाहक तिला भिंतीवरती आपटणे, तिचे केस ओढणे, हं, तिला जखमी करणं, किंवा तिला आपण काही काही अशी उदाहरणं बघितलीत की महिलांना जाळण्यासारखे देखील अत्यंत क्रूर प्रकार झालेले आहेत, हं, किंवा त्या महिलांवरती शस्त्राने हल्ला केलेला आहे, हं, किंवा एखादी महिला आहे आणि तिला आजारी आहे ती हं, आणि तिला बरं होण्यासाठी औषधांची गरज आहे, पण अशा प्रकारची औषधं देखील काही लोक त्या महिलेला देत नाहीत. मग अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत ती शारीरिक अत्याचारामध्ये येतात. हं. खरं तर स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने किंवा एक पाऊल पुढे जाऊनच कार्य करू शकते, पण तरीसुद्धा आजही समाजात काही अशा प्रवृत्ती आहेत की ज्या महिलेला अजूनही उपभोग्य वस्तू मानतात. तर ह्या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काम या कायद्याच्या अंतर्गत खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. हो, नक्कीच. अ, वकील साहेब, यानंतर आम्हाला सांगा की मानसिक किंवा भावनिक अत्याचार म्हणजे काय? ज्या वर्तनामुळे महिलेचा आत्मसन्मान दुखावला जातो किंवा तिला मानसिक त्रास होतो, हं, याला आपण मानसिक छळ म्हणू शकतो. म्हणजे एक महिला आपल्या घरात आहे आणि तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तुला काही येतच नाही, तुला काही येतच नाही, हं, किंवा तुला काही जमणारच नाही, हं, तू नुसतं खाण्यासाठीच आहेस, हं, तुला काहीच जमू शकत नाही, तुला काहीच जमू शकत नाहीस, असं वारंवार तिच्यावरती हॅमरिंग करणं, हं, तिला त्रास देणं, तिला टोचून बोलणं, अशा ज्या गोष्टी होतात हं. कुटुंबामध्ये, त्याला सुद्धा मानसिक त्रास मानलं जाऊ शकतं. म्हणजेच महिलाचा सतत अपमान करणं, तिला शिवीगाळ करणं, तिच्या चारित्र्यावरून संशय घेणं, हं, तिच्या माहेरच्यांचा अपमान करणं, तिला एखादा वेळेस मूल होताना जर मुलगीच झाली, मुलगा झाला नाही, तर त्याच्यावरनं वारंवार टोमणे मारणं, किंवा मूल नाही होत आहे म्हणून तिला टोमणे मारतं, हं, तिला इतर लोकांसोबत, म्हणजे आपल्या कुटुंबातल्या काही इतर महिला असतील किंवा इतर मुली असतील तर त्यांच्यासमोर तिला वारंवार कमी लेखणं, हं, तर हा सुद्धा मानसिक त्रासामध्ये त्रास येऊ शकतो. म्हणजे कधी कधी असं होतं की आपण जर आजूबाजूला पाहिलं तर महिला या सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात काम करत असतात. मग सकाळी उठतात 5 वाजता, तिथपासून त्यांची कामाची सुरुवात होते. त्या कामाला जात नसतील पण संध्याकाळी त्या कुटुंबाची जबाबदारी घरात पार पडत असतात. हं. तरीसुद्धा काही लोकांचं असं वक्तव्य असतं की तू काहीच कामाची नाही आहेस. हं, म्हणजे काहीच कामाची नाही आहेस. आता थोडासा विषयांतर मी करून बोलतो की सुप्रीम म्हणजे आपलं जे न्यायालय आहेत, सर्वोच्च न्यायालय आहे हं. किंवा उच्च न्यायालय आहेत, तर आपण पाहिलं असेल की एक महिला ॲक्सिडेंटमध्ये गेली आणि गृहिणीचं तिचं जे उत्पन्न आहे ते न्यायालयानं 30,000 रुपये धरलं. म्हणजे तिला तिचं जे काम आहे ते म्हणजे जसे पुरुष काम करतात त्या तुलनेतच तिचा सन्मान केला पाहिजे. आणि अशा प्रकारचे मानसिक छळ त्यांना देण्यात येऊ नयेत. म्हणजे ती कामाला जात नाही पण ती घरातली जबाबदारी पार पडते, ह्याच्याकडे आपण पुरुष लोक किंवा आपल्या समाजातील सर्व पुरुष लोक हे दुर्लक्ष करत असतात. पुरुषाला असंच वाटतं की आपण जाऊन कमवून आणतोय म्हणजे आपण खूप श्रेष्ठ आहोत, पण ती महिला आपला पूर्ण वेळ जो आपल्या कुटुंबासाठी देत असते, आपल्याला चांगलं जेवण घालण्यासाठी देत असते, आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं यासाठी ती कुठे जॉब करतायत. म्हणजे अशा आपण बरीच उदाहरणं पण पाहिली असतील, ऑनलाईन पाहिली असतील, म्हणजे सोशल मीडियावरती. तर काही महिलांनी आपल्या मुलांना त्रास होतोय म्हणून त्यांनी आपले चांगले जॉब सोडून दिले. हं. आणि अशा महिलांना जर आपण म्हटलं की तुम्ही काहीच कामाच्या नाही आहेत, तर हे बोलणं बिलकुल योग्य नाही आहे. आणि अशा मानसिकतेबद्दल आपण पुरुषांनी विचार करणं
खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. निश्चित. शारीरिक आणि मानसिक किंवा भावनिक अत्याचाराबद्दल आपण माहिती घेतली. अ, आता आर्थिक अत्याचार म्हणजे काय? आर्थिक अत्याचार म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की महिलेवर आर्थिक नियंत्रण ठेवणं हं, किंवा तिच्या हक्काचे पैसे तिला न देणं. म्हणजे आता घरामध्ये समजा आपण 4 व्यक्ती आहोत, तर कमीत कमी 3-4 हजार रुपयाचं रेशन हे प्रत्येक घरात लागतं. पण एखादा पुरुष ज्याला 10,000 रुपये पगार आहे हं, आणि तो त्या 10,000 रुपयात बाहेर हॉटेलिंग करतोय, बाहेर स्वतः मजा करतोय आणि घरात जिन्नसाचे पैसेच देत नाहीत, हं, लाईट बिलाचे पैसेच देत नाही आहे, म्हणजेच आपला घरखर्च आहे तो तिला न देणं हे देखील आर्थिक अत्याचारात येतं. हं, किंवा एखादी महिला आपल्याप्रमाणेच म्हणजे पुरुषाप्रमाणेच कामाला जाते आणि ती तिचा वेगळं उत्पन्न तिला आहे. म्हणजे ती सकाळी 9 वाजता उठून आपल्या कामाला जाते, संध्याकाळी 6 वाजता येते, आपले नेहमीची कामं करते आणि तिच्या बदलीत तिला पगार मिळतो आहे. मग ती प्रायव्हेट जॉबला असेल किंवा सरकारी जॉबला असेल किंवा तिचा बिझनेस असेल, तो आपण काढून घेणं पूर्णच्या पूर्ण, पण तिच्या हातात पैसेच नाही ठेवणं, हा देखील आर्थिक अत्याचारामध्ये येऊ शकतं. तिचं जे स्त्रीधन आहे म्हणजे तिचे जे दागिने आहेत, जे पुरुषाने लग्नाच्या वेळेस तिला केले असतील, सासरच्याने तिला केले असतील किंवा त्या माहेरच्यांकडून तिला मिळाले असतील, लग्न झाल्यानंतर नवऱ्याने तिला काही केले असतील किंवा तिने स्वतःसाठी स्वतः काही दागिने केले असतील, तर असे दागिने आपण तिच्याकडून बळकावून घेणं हा देखील आर्थिक अत्याचाराचा एक भाग आहे. किंवा अजून एक वेगळा प्रकार पाहिला तर काही काही पुरुष असे असतात की ते स्वतः कामाला जातात. महिलेची कॅपॅसिटी असते की ती कामाला जाऊ शकते, पैसे कमवू शकते, हं, पण तिला ते कामालाच जाऊ देत नाहीत, तिला ते कमवूनच देत नाहीत पैसे. म्हणजे तिची जी कॅपॅसिटी आहे अर्न करण्याची ते थांबवतात. हा देखील आर्थिक अत्याचाराचा एक भाग येऊ शकतो. किंवा एखादी नोकरी करण्यास मज्जाव करणं हा देखील एक आर्थिक अत्याचाराचा भाग येऊ शकतो. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे घरात जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्या महिलेकडे पैसे न देणं, हं, काही छोट्या छोट्या फीज असतात शाळेतल्या किंवा ट्युशन्स फीज असतात, मुलांना काही वस्तू लागतात त्यांच्यासाठी पैसे न देणं, हा देखील एक आर्थिक अत्याचाराचा भाग होऊ शकतो. त्या महिलेचं बँक खातं तिला वापरून न देणं, स्वतःचं तिचं बँक खातं असेल तर ते तिला वापरून न देणं, हा देखील एक आर्थिक अत्याचाराचा भाग होऊ शकतो. हं. एखाद्या पतीकडे भरपूर पैसे असून तो त्याच्या पत्नीला औषधांसाठी किंवा घर खर्चासाठी पैसे देत नाही, हं. हा देखील आर्थिक अत्याचाराचा भाग असू शकतो. महिलांवरती 4 भिंतीच्या आतमध्ये होणारे जे काही अत्याचार आहेत, ते सर्वच्या सर्व अत्याचार कव्हर करण्याचा एक चांगला प्रयत्न ह्या कायद्याद्वारे झालेला आहे. वकील साहेब, लैंगिक अत्याचार म्हणजे काय? लैंगिक अत्याचार जर आपण पाहिलं तर एखाद्या महिलेशी जबरदस्तीचे शारीरिक संबंध ठेवणं, हं, अपमानास्पद तिच्यासोबत लैंगिक वर्तन करणं, अश्लील कृत्यांसाठी तिच्यावरती दबाव आणणं, हे भाग लैंगिक अत्याचारामध्ये येतात. त्यामुळं प्रत्येक पुरुषाने जसं आपण आपल्या आईचा सन्मान करतो तसंच आपल्या पत्नीचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या कायद्याअंतर्गत दाद मागण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे? मी सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे अशा महिलांचा समावेश की ज्यामध्ये त्या एकत्र ज्यांच्यासोबत राहतात, म्हणजे व त्यामध्ये एखादी पत्नी असेल, बहीण असेल, विधवा असेल, आई असेल, ते आपल्या कुटुंबासोबत राहत असताना जर त्यांना त्रास सहन करावा लागत असेल तर त्या महिला या कायद्याअंतर्गत येतात. आता कधी कधी असं वाटतं की सूनच फक्त डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली सासूच्या विरुद्ध केस दाखल करू शकते का? तर तसं नाही आहे. जर एखाद्या सासूवरती देखील तिचा मुलगा किंवा सून त्रास देत असतील तिला, तरी देखील केसेस
दाखल होत आहेत हं. आणि तशा त्या केल्या जाऊ शकतात. हं. त्याच्यामध्ये साक्षी पुरावा हा पुढचा भाग राहिला. पण जी आई आहे म्हणजे सासू आहे हं. त्या महिलेची, ती देखील या कायद्याअंतर्गत केस दाखल करू शकते. पीडित महिलेने दाखल केलेल्या अर्जाचा निकाल लागला किंवा एखाद्या अंतरिम अर्जाचा निकाल लागला आणि त्या निकालानंतर सुद्धा सामनेवाला जर का कोर्टाच्या आदेशाची पूर्तता करत नसेल तर काय करता येऊ शकतं? त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा निकाल दिला आणि त्या निकालाची जर अंमलबजावणी सामनेवाल्याकडून होत नसेल तर त्याला त्याच्या या कायद्यानुसार दंडाची आणि शिक्षेची तरतूद केलेली आहे. आता प्रॅक्टिकली आम्ही पण ज्यावेळेस न्यायालयामध्ये केसेस चालवतो तर त्याच्यामध्ये आमच्या अजून निकाल लागलेले असतात आणि पक्षकारांना कळतच नाही की आता पुढे काय करायचं. म्हणजे पक्षकार म्हणतात फक्त ऑर्डर तर झाली आपल्या अजून पुढे काय करायचं. तर ह्या कायद्याअंतर्गतच त्याची कार्यपद्धती दिलेली आहे. तर ह्या कायद्याअंतर्गत ज्यावेळेस असे निकाल लागले जातात त्यावेळेस फौजदारी कार्यपद्धतीचा म्हणजे फौजदारी संहितेचा क्रिमिनल प्रोसिजरचा उपयोग करून तो अर्ज दाखल केला जाऊ शकतो रक्कम वसुलीसाठी. म्हणजे पूर्वीचं आपण म्हटलं तर पूर्वी पोटगीसाठी फौजदारी दंडसंहितेमध्ये पोटगीसाठी 125 खाली अर्ज दाखल केला जायचा आणि मग पोटगीचा अर्ज मंजूर झाला की वसुलीसाठी 125(3) खाली आपण वसुलीसाठी जायचो. त्याच पद्धतीने इकडे निकाल लागल्यानंतर हे ह्या अधिनियमानुसार इकडे आदेश आपल्या अजून झाल्यानंतर आपण नवीन कायद्याचा आता BNS जो आहे त्याचा 144(3) खाली किंवा BNS कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार आपण रक्कम वसुलीचं अर्ज दाखल करू शकतो आणि ती रक्कम तुम्हाला मिळू शकते. आज प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 अर्थात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 या कायद्याविषयी ॲडव्होकेट अमित शिरगावकर यांनी आपल्याला खूप मोलाची माहिती दिली. वकील साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल आपले आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. याबरोबरच मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.